की प्रत्येक माणूस जगतो कशासाठी, प्रत्येक माणसाची एवढी जी धडपड आहे ती कशासाठी, तर ती फक्त पैशासाठी आहे. आपण नाही म्हटलं तरी सगळेजण त्याच्याच मागे आहेत आणि त्याच्या मागे असलेही पाहिजे. कारण आमच्या अर्थशास्त्राचं पहिलं वाक्य आहे की माणसानं स्वार्थी असावं आणि प्रचंड पैसा कमवावा. कारण वित्त हेच माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड आमूलाग्र बदल घडवून आणते. आणि त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी सांगितलेली फक्त एक ओळ सांगतो तुम्हाला, जीवनभर त्याच्यासाठी झगडत राहा. इकॉनॉमिक्सचे कोणते माणसं पहा, ते पैशाच्या बाबतीत तुम्हाला स्ट्रॉंगच दिसतील, कारण त्यांच्या रक्तात फुले असतो. आणि त्याची एकच ओळ त्यांनी सांगितली, गती विना वित्त गेली. तुमच्या जीवनात लक्षात ठेवा, तुमच्यात गती नाही, तुमच्याकडे वित्त येऊ शकत नाही. तुम्ही काही करा. एकच वाक्य सांगितलं तर पाटील सरनं प्रस्तावनेतच सगळं सांगितलं. त्याच्यामुळं गती आणा. आपण किती वेळ काम करतो त्याच्यावर आपली गती अवलंबून आहे. आणि गती ही खूप वेगवेगळ्या अंगाने हा शब्द वापरला जातो. साहित्यामध्ये तर गती हा शब्द एवढ्या अंगाने वापरला जातो, मला वाटतं 20 ते 25 त्याचे अर्थ गतीचे आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं महात्मा फुले यांचा हा शब्द जर तुम्हाला जीवनात सुखी व्हायचं असेल, संपन्न व्हायचं असेल, तर एवढाच लक्षात ठेवा. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं विवेचन मानवाने केलेले. आपण सगळे लोक त्या कमिटीसाठी प्रयत्न